हॅलो हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण थर्ड नंबरचा जो काही इलुस्ट्रेशन होता तो आपण सॉल्व केलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट इलुस्ट्रेशन जो काही आहे पाटकर या बुकमधील तो आपण सॉल्व करणार आहे. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सो लेट्स स्टार्ट. इलुस्ट्रेशन नंबर जो काही 4 आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला काय प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे बघा. तर गिव्ह द नेसेसरी लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ मिसेस ए अँड बी अँड मिसेस एक्स अँड वाय अँड नेसेसरी जर्नल एंट्रीज अँड बॅलन्स शीट इन द बुक्स ऑफ मिसेस लकी ट्रेडर्स. याच्यामध्ये आपण लेजर फक्त प्रिपेअर करून घेणार आहोत. आय होप की जर्नल एंट्रीज तुम्हाला येत असणार आहेत आणि ओपनिंग बॅलन्स शीट जी काही न्यू फॉर्मची आहे ती आपण प्रिपेअर करून घेणार आहोत. विद्यार्थ्यांनी प्रथम प्रॉब्लेम जो काही आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. बघा, प्रॉब्लेम सॉल्व करत असताना सर्वात प्रथम आपण ओल्ड ज्या काही फॉर्म्स आहेत त्याचं रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करून घेणार आहोत. त्याच्यासाठी ओल्ड फॉर्म ए अँड बीचं रिव्हॅल्युएशन प्रिपेअर केलं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं आहे, एक्स अँड वायचं रिव्हॅल्युएशन ओपन केलेलं आहे आणि कॅपिटल अकाउंट देखील ओपन केलेलं आहे. वर्किंग नोटमध्ये आपल्याला चार्ट शो करायचा आहे. नाटो म्हणजेच नेट असेट्स टेकन ओव्हर बाय कोणाचं? ओल्ड फॉर्मचं. त्यानंतर ओपनिंग बॅलन्स शीट प्रिपेअर करून घ्यायची आहे न्यू फॉर्मची आणि त्याच्यानंतर लास्टला जो काही येतो तो म्हणजे वर्किंग नोटचा जो काही पार्ट आहे तो आपण काढणार आहोत. प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घ्यायचा आहे. द फॉलोइंग वेअर द बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2004 ऑफ मिसेस ए अँड बी अँड मिसेस एक्स अँड वाय. याच्यामध्ये ओल्ड बॅलन्स शीट ज्या काही दिलेल्या आहेत ओल्ड फॉर्मचा त्याच्यामधील कॅपिटलचा बॅलन्स अगोदर आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत. ए अँड बीचा कॅपिटलचा बॅलन्स या ठिकाणी सांगितलेला आहे किती बघा. एचा 20,000 सांगितलेला आहे आणि बीचा 10,000 सांगितलेला आहे. त्यानंतर मिसेस एक्स अँड वायचा देखील बॅलन्स आपण ट्रान्सफर करून घेणार होता. 12,000 दिलेला आहे एक्सचा आणि वायचा दिलेला आहे 12,000. त्याच्यानंतर क्रमाने आपण बघत जाणार आहोत. लायबिलिटी साईड आपण प्रथम बघणार आहोत की ज्या ज्या पॉईंट्सना ॲडजस्टमेंट दिले किंवा काही टेकन ओव्हर केलेले आहेत त्यांना आपण काय करणार आहोत तर टिक मार्क करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपण क्रेडिटर्स काय सांगितलेले आहेत त्यांनी बघणार आहोत. आपण माझ्याकडे नोट्स देखील आहेत तर नोट्समध्ये आपण पाहणार आहोत की क्रेडिटर्सच्या संदर्भात काही त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे का ती आपण पाहणार आहोत. तर कोणतीही इन्फॉर्मेशन क्रेडिटर्सच्या बाबतीत दिलेली नाही. सो आहे असे चार्टमध्ये आपण काय करणार आहोत शो करून घेणार आहोत. लायबिलिटीमध्ये क्रेडिटर्स ए अँड बीचे 10,000 आपण लिहिणार आहोत आणि एक्स अँड वायचे 12,000 कारण कोणतंही टेक ओव्हर सांगितलेली नाही. नेक्स्ट आहे ते म्हणजे मिसेस एज लोन. आता मिसेस एज लोनच्या बाबतीत काही इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी दिले का ती आपण पाहणार आहोत. बघा, द टू फर्म डिसाइडेड टू अमलगमेट देअर बिझनेस ॲज फ्रॉम 1 एप्रिल 2004 अंडर द नेम स्टाईल ऑफ मिसेस लकी ट्रेडर्स. न्यू फर्मचं नेम त्यांनी सांगितलं लकी ट्रेडर्स. फॉर दिस पर्पज इट वॉज ॲग्रीड दॅट मिसेस एज लोन शुड बी रिपेड बाय दॅट फर्म अँड द इन्व्हेस्टमेंट ऑफ मिसेस एक्स अँड वाय बी नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म. आता हे जे काही मिसेस एज लोन आहे ते रिपेड केलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे पेड दर्शवलेलं आहे. मग कशातून पेड केलेलं असणार आहे तर आपल्याकडे जो काही कॅश बॅलन्स आहे याच्यामधून पेड दर्शवलेलं असणार आहे एज लोनचं. अदरवाईज एक्स अँड वायचं कोणत्याही प्रकारचं लोन सांगितलेलं नाही तर मग त्याच्या कॅशमधून कोणतीही रक्कम लेस होणार नाही. कॅश ॲट बँक जे काही 2,800 सांगितलेले आहेत ए अँड बीची त्याच्यासाठी आपण वर्किंग नोट काढलेली आहे बघा या ठिकाणी. कॅश बॅलन्सेस कारण शेवटी कॅशचा जो काही बॅलन्स आपल्याला न्यू फॉर्मला घेणं गरजेचं असतं किंवा चार्टमध्ये देखील आपल्याला शो करणं गरजेचं असतं. सो कॅश टेकन ओव्हर बाय ए अँड बीचे 2,800 दिले, एक्स अँड वायचे 3,350 दिलेले आहेत. त्याच्यामध्ये एज लोन पेड आपण दाखवणार आहोत किती बघा किती सांगितलेले आहेत पेड आपण दाखवणार आहेत एज लोन 2,500.
2500 लेस करून अमाऊंट आपली राहिलेली आहे किती 300. या ठिकाणी लोन कोणतेही सांगितलेले नाहीत एक्स आणि वायचे, त्यामुळे बॅलन्स आपला तेवढाच राहणार आहे 3350. आणि हा जो काही कॅशचा बॅलन्स आहे तो आपण काय करणार आहोत दर्शवून घेणार आहोत चार्टमध्ये, आणि दोन्हीचा मिळून इथं कॅश बॅलन्स आपल्याला शो करायचा आहे. प्रथम आपण ए अँड बीचा आणि एक्स अँड वायचा शो करून घेऊया. कॅश ॲट बँक 300 रुपीज आणि एक्स अँड वायचे 3350. नेक्स्ट बघा, लायबिलिटी साईड कंप्लीट झालेली आहे, एक्स अँड वायची देखील कंप्लीट झालेली आहे. असेट साईड बघा, कॅश ॲट बँक आपण आता शो केलेला आहे, एक्स अँड वायचा देखील लिहिलेला आहे. स्टॉक 10,200, याच्यासाठी ॲडजस्टमेंट त्यांनी सांगितलेली आहे. गुडविल ऑफ मिसेस ए अँड बी वॉज फिक्स्ड 4,000, एक्स अँड वाय 5,000. प्रिमायसेस त्यांनी सांगितलेले आहेत आणि या ठिकाणी स्टॉक पण सांगितले की बट द स्टॉक ऑफ मिसेस ए अँड बी वॉज फाउंड ओव्हर व्हॅल्यूड बाय रुपीज 1,625. आता ओव्हर व्हॅल्यूड कितीने इन्क्रीज झालेत असं त्यांनी सांगितलेलं आहे की 1,625. आता ओव्हर व्हॅल्यूड दिलेत म्हणजे लॉस असणार आहे हे गृहीत धरायचं. म्हणजे पहिले किती सांगितले तर 10,200 स्टॉक सांगितलेले आहेत. हे चार्टमध्ये लिहित असताना आपण या पद्धतीने लिहिणार की ए अँड बीचे आपण शो करत आहोत की 10,200 मायनस ओव्हर व्हॅल्यूड किती सांगितले तर 1,625. हे ए अँड बीचे किती आले बघा तर 8,575. त्यानंतर एक्स अँड वायचे देखील आपण स्टॉक लिहून घेणार आहोत. त्याच्याबद्दल काय सांगितलंय, द स्टॉक ऑफ मिसेस एक्स अँड वाय वॉज अंडर व्हॅल्यूड बाय रुपीज 1,000. 1,000 हे अंडर व्हॅल्यूड सांगितलेले आहे. सो अंडर व्हॅल्यूड, ओव्हर व्हॅल्यूड मीन्स लॉस लक्षात घ्यायचे आणि अंडर व्हॅल्यूड म्हणजे प्रॉफिट. म्हणजे 1,000 आपल्याला इथं काय करायचे इन्क्रीज दर्शवून घ्यायचे आहेत. चार्टमध्ये शो करत असताना आपल्याला या पद्धतीने शो करायचे आहेत की 9,150 प्लस 1,000 म्हणजेच आउटरला आपले किती आले 10,150. सेकंड इफेक्ट आपले ए अँड बीच्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग होणार आहे की जो ओव्हर व्हॅल्यूड सांगितलेला होता टू स्टॉक अकाउंट किती 1,625. त्यानंतर एक्स अँड वायचा देखील आपल्याला लिहून घ्यायचा, इन्क्रीज झालेला होता. सो क्रेडिट साईडला पोस्टिंग होईल बाय स्टॉक अकाउंट किती इन्क्रीज सांगितलेला आहे बघा तर 1,000 रुपीज. नेक्स्ट असेट आहे ती म्हणजे डेटर्स 7,500 डेटर्सची सांगितलेली आहे आणि आहे असे चार्टमध्ये आपण शो करणार. डेटर्स बघा इथं आरडीडी कोणतेही सांगितलेले नाही ए अँड बीच्या बाबतीत. सो डायरेक्टली आपण बुक व्हॅल्यू घेणार आहोत चार्टमध्ये की 7,500. मात्र याच्यामध्ये एक्स अँड वायचे डेटर्स या ठिकाणी 10,000 दिलेत आणि त्याच्यामध्ये आरडीडी 500 लेस सांगितलेला आहे. सो आपण त्या पद्धतीने जाऊ की इनरची अमाऊंट 10,000 या ठिकाणी घेऊया. म्हणजे आरडीडी आपल्याला खाली लायबिलिटीमध्ये दर्शवून घ्यावा लागेल एक्स अँड वायचा. ए अँड बीचा दिलेला नाही. सो 500 फक्त एक्स आणि वायचा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर अ रिझर्व ऑफ 5% ऑन डेटर्स वॉज टू बी क्रिएटेड फॉर बॅड डेट्स ऑफ बोथ द फर्म्स. दोन्ही फर्मचे 5% आपल्याला सांगितलेले दिसून येत आहे. आता ए अँड बीचा 5% जर काढला तर आपलं कॅल्क्युलेशन किती येते तर 375. त्यामुळे इथं देखील आपल्याला तो लिहून घ्यायचा आहे. बोथ फर्म सांगितलंय. सो ए अँड बीचे पण सांगितलेले आहेत. म्हणजे याच्यावरती किती 7,500 वरती किती पर्सेंटेज घ्यायचे आहेत तर 5% घ्यायचे आहेत बघा. 7,500 प्लस 5% किती आला 375. तो आपण या ठिकाणी दर्शवून घेतलेला आहे लायबिलिटी साईडला. सेकंड पोस्टिंग आपलं जाणार आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला ए अँड बीच्या टू आरडीडी अकाउंट 300
75. नेक्स्ट बघा एक्स अँड वायचा जर काढायचा झाला तर 10,000 वरती आपल्याला काय करायचंय 5% काढावं लागेल. किती आला तर 500. ओल्ड जो काही आहे तो म्हणजे 500च आहे आणि न्यू पण किती आलेला आहे 500 आहे. कॉन्स्टंट झालेला आहे. त्यामुळे रिव्हॅल्युएशन अकाउंटला डेबिट किंवा क्रेडिटला आरडीडीचं कोणतंही पोस्टिंग होणार नाही. फक्त चार्टमध्ये आपल्याला तो शो करून घ्यायचा आहे किती 500. नेक्स्ट आहे तो म्हणजे फर्निचर 2000 सांगितलेला आहे इथं आणि 2500 फर्निचर सांगितलं आहे एक्स आणि वायचा. आता फर्निचर ए आणि बी चा जो काही सांगितलेला आहे तो आपण काय करणार आहोत तर तो टेक ओव्हर केलाय का तो आपण पाहणार आहोत. बघा फर्निचरच्या बाबतीत कोणती इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे का. द टू फर्म डिसाइडेड टू तर कोणतीही इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितलेली नाही. सो आहे असे 2000 आपल्याला काय करायचे सॉरी अमलगमेट बिझनेस नेम कुठं लिहून घ्यायचे आहेत बघा फर्निचर आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. द टोटल कॅपिटल ऑफ द लकी ट्रेडर्स 40,000. प्रॉफिट शेअरिंग रेशो या ठिकाणी गुडविल आपल्याला दिलेलं आहे. सो फर्निचर आपल्याला चार्टमध्ये अगोदर शो करून घ्यायचं आहे किती 2000 रुपीज. बुक व्हॅल्यूनी घ्यायचे आहे. नेक्स्ट एक्स आणि वायचे देखील फर्निचर किती सांगितलेले आहेत तर 2500 दिलेले आहेत. ते पण आपल्याला इथं लिहून घ्यायचे आहेत 2500. नेक्स्ट आहे ते म्हणजे प्रिमाइसेस. अच्छा याच्यामध्ये प्रिमाइसेस एक्स अँड वायच्या कोणत्याही प्रकारे दिलेले नाही आहेत. ए बीचे प्रिमाइसेस त्यांनी सांगितलेले आहेत ते आपल्याला लिहून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट त्यांनी सांगितलेली आहे. प्रिमाइसेस 25,000 ए अँड बी चे सांगितलेले आहेत. याचे एक्स अँड वायचे कोणतेही दिलेले नाही. ॲडजस्टमेंट त्याच्यासाठी काय सांगितलेली आहे बघा प्रिमाइसेसच्या बाबतीत तर प्रिमाइसेस वेअर रिव्हॅल्यूड ॲट ₹25,000 बट पण कोणाचे सांगितलेत बघा अँड दॅट ऑफ X and Y at ₹5,000. Premises were revalued at ₹25,000. But the stock of Mrs. A and B was found overvalued. या पद्धतीने सांगितलेले आहेत. म्हणजे प्रिमाइसेस जे काही आहेत ते ए अँड बी चे त्यांनी सांगितलेले आहेत. किती रिव्हॅल्यूड 25,000 सांगितलेले आहेत. पहिले 20,000 आहेत आता रिव्हॅल्यू 25,000 झालेले आहेत. सो इन्क्रीज झालेली आहे. असेट क्रेडिट साईडला पोस्टिंग होणार बाय प्रिमाइसेस 5,000. नेक्स्ट असेट कोणती राहिलेली आहे तर इन्व्हेस्टमेंट असेट राहिलेली आहे. इन्व्हेस्टमेंट आपण काय करणार आहोत सांगितलेली आहे का इन्फॉर्मेशन. इन्व्हेस्टमेंट फक्त एक्स आणि वायच्या संदर्भात दिलेली आहे. बघा या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट ऑफ मिसेस एक्स अँड वाय बी नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म. आता इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे फक्त एक्स आणि वायच्या बाबतीत याची दिलेली नाही. सो एक्स अँड वाय बी नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म. इन्व्हेस्टमेंट ही टेकन ओव्हर केलेली नाहीये न्यू फर्ममध्ये. न्यू फर्मनी टेक ओव्हर केलेली नाही. मग अशा वेळेला एखादी असेट जर न्यू फर्मनी टेक ओव्हर केली नसेल तर संबंधित पार्टनर्समध्ये ती आपण काय करणार आहोत डिस्ट्रीब्यूट दर्शवणार. सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. बघा किती होते इन्व्हेस्टमेंट इथं प्राइस दिलेली नाही आहे. सो इथली घ्यायची 7,500. रेशो प्रमाणे म्हणजे रेशो या ठिकाणी कोणताही दिलेला नाही आहे दोन्ही फर्मचा ओल्ड फर्मचा. सो इक्वल आपण डिस्ट्रीब्यूट करणार. 7,500 दिलेले आहे. सो 7,500 दोघांमध्ये किती येतील तर 3,750 आणि 3,750. नेक्स्ट पोस्टिंग इन्व्हेस्टमेंटचं कुठेही होणार नाही कारण रिव्हॅल्यूड काही झालेलं पण नाही आहे तसे 7,500 आपण घेतलेले आहे. ॲडजस्टमेंटकडे आपण जाणार. द टू फर्म डिसाइडेड टू अमलगमेट देअर बिझनेस ॲज फ्रॉम 1 एप्रिल 2004 अंडर द नेम स्टाईल ऑफ मिसेस लकी ट्रेडर्स. फॉर दिस पर्पज इट वॉज ॲग्रीड दॅट मिसेस एज लोन घेतलेले आहेत आपण इन्व्हेस्टमेंट घेतलेले आहेत
Goodwill of Mrs. A and B was fixed at ₹4,000 and that of X and Y at ₹5,000. हे देखील काय करायचं आपल्याला इक्वल रेशो प्रमाणे काय करायचे डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचे दोन्ही पार्टनर्स मध्ये. आता ए अँड बी चे किती दिलेले आहेत तर 4,000 सांगितलेले आहेत, ते देखील इक्वल रेशो प्रमाणे आपण डिस्ट्रीब्यूट दर्शवणार. 4,000 दोघांच्यात आले 2,000 2,000. नेक्स्ट एक्स आणि वाय चे देखील आपण दर्शवून घेणार आहोत बाय गुडविल अकाउंट. किती किती सांगितलेले तर 5,000 सांगितलेले आहेत पर किती आले 2,500 इक्वल रेशो प्रमाणे म्हणजे 5,000 दोघांच्यात आपण हे डिस्ट्रीब्यूट केले. नेक्स्ट म्हणजे चार्ट मध्ये आपलं आता काय लिहायचं राहिलेलं आहे. सो गुडविल आपण या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे दोघांचंही. टोटल ए अँड बी चे 4,000 आलेले आहेत आणि एक्स अँड वाय चे 5,000 आलेले आहेत. बघा या पद्धतीनं पोस्टिंग आपलं झालेलं आहे. नेक्स्ट लास्ट ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे त्यांनी बघा तर द टोटल कॅपिटल ऑफ द लकी ट्रेडर्स वॉज टू बी 40,000 अँड द कॅपिटल्स ऑफ ए बी एक्स अँड वाय वेअर टू बी इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार काय करायचं कॅपिटल ॲडजस्ट करायचं आहे. विच वॉज टू बी 3:2 3:2 रिस्पेक्टिव्हली. गुडविल अकाउंट इन द न्यू फॉर्म वॉज टू बी रिटर्न ऑफ. तर काय सांगितलंय तर गुडविल हे जे काही आहे ते न्यू फॉर्मच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला काय करायचं आहे मेन्शन करायचं नाही तर रिटर्न ऑफ दर्शवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला वर्किंग नोट देखील काढून घ्यायची आहे. पण वर्किंग नोट काढण्याच्या अगोदर आपण चार्ट काय करणार आहोत तर क्लोज करून अगोदर घेऊया. ए अँड बी ची जी काही टोटल आहे ती आपण जर केली तर किती टोटल येते बघा 47,375 आणि एक्स अँड वाय ची टोटल येणार आहे आपली 31,000. त्याच्यातून आपल्याला काय करायचे आहेत लायबिलिटीज लेस करून घ्यायच्या आहेत. टोटल मात्र आपण याची वर्किंग नोट मध्येच ठेवून घेऊया की 47,375 मधून आपल्याला काय करायचे आहेत लेस करायचे आहेत किती 1,375. किती राहिलेले आहेत सॉरी क्रेडिटर्स आपल्याला किती आहेत तर 10,000 आहेत. सो आपला बॅलन्स या ठिकाणी राहणार आहे 37,000. त्यानंतर 31,000 मधून आपल्याला लेस करायचे आहे 12,500. किती आले तर 18,500. एवढा बॅलन्स आपला आलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करून घेणार आहोत. सो रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करणार आहोत ए अँड बी चा. बघा 5,000 क्रेडिट साईडची टोटल आपली जास्त येणार आहे, डेबिट साईडची टोटल कमी आलेली आहे. सो डिफरन्स जो काही आलेला आहे तो काय असणार आहे प्रॉफिट असणार आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण तो ट्रान्सफर करणार रेशोनुसार. रेशो आपला इक्वल आपण यूज करणार आहोत, कोणताही रेशो त्यांनी सांगितलेला नाही. डिफरन्स जो काही आलेला आहे तो 3,000 आलेला आहे. या ठिकाणी आउटरला आपण अमाऊंट लिहून घ्यायची आहे सॉरी इक्वल 1,500 आले. ट्रान्सफर करणार आहोत आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 1,500 अँड 1,500. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून घेणार आहोत. डेबिटला कोणतंही पोस्टिंग नाही आहे. सो बघा 13,500. ए ची टोटल आलेली आहे 23,500. तेवढीच आपण डेबिटला लिहून घ्यायची आहे 23,500 अँड 13,500. 2 न्यू फॉर्मचं जे काही नाव दिले ते आपण या ठिकाणी लिहू शकतो. 2 लकी ट्रेडर्स किंवा मिसेस लकी ट्रेडर्स अकाउंट आहे तो बॅलन्स आपला येणार आहे 23,500 आणि 13,500 या पद्धतीने.
नेक्स्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट एक्स आणि वायचा देखील क्लोज करून घेणार आहोत. टोटल आपली किती आलेली आहे तर 1000 टोटल आलेली आहे. डेबिटला कोणतंही पोस्टिंग नाही. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रॉफिट आलेला आहे एक्स अँड वाय इक्वल रेशो प्रमाणे आपण काय करणार आहोत डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आलेला जो काही प्रॉफिट आहे तो ट्रान्सफर करणार आपण कुठं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला की बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 500 आणि 500. नेक्स्ट क्लोज करून घेणार आहोत आपण अकाउंट. क्रेडिट साईडची टोटल आपली काय आलेली आहे तर जास्त आलेली आहे 15,000 अँड 11,000. लेस करायचे आहेत त्याच्यातून अमाऊंट डेबिटच्या ज्या काही अमाऊंट आहेत त्या लेस करायच्या आहेत. नाव आपण या ठिकाणी देणार आहे मिसेस लकी ट्रेडर्स. न्यू फॉर्मचं नाव या ठिकाणी येणार आहे. बॅलन्स आपला आलेला आहे 11,250 आणि 7,250. त्यानंतर आपण काय करणार आहोत तर बॅलन्स शीट ओपन करून घेणार आहोत न्यू फर्मची. पण त्याच्या अगोदर आपल्याला जे काही गुडविल रिटर्न ऑफ सांगितलेलं आहे ते आपल्याला काय करायचं आहे त्याचं वर्किंग नोट काढून घ्यायचं आहे. त्यानंतर कॅपिटल जे काही सांगितलेलं आहे चौघांचं ते देखील आपल्याला काय करायचं आहे लिहून घ्यायचं आहे. आता याच्यासाठी आपल्याला कॅपिटल बॅलन्सेस जे काही दिलेले आहेत ते अगोदर लिहून घ्यायचे आहेत. बघा या ठिकाणी कॅपिटलचे जे काही बॅलन्सेस दिलेत ते किती दिलेले आहेत तर 23,500 जे आलेले आहेत या ठिकाणी बघा 23,500 अँड 13,500. एक्सचा किती आलेला आहे बघा तर 11,250 अँड 7,250. आता जे काही गुडविल सांगितलेलं आहे ते रिटर्न ऑफ सांगितलेलं आहे त्यांनी ते अगोदर आपण काय करणार आहोत काढणार आहोत. आता गुडविल रिटर्न ऑफ सांगत असताना ऑलरेडी किती गुडविल दिलेलं होतं तर 9,000 दिलेलं आहे गुडविल. 9,000 कशा पद्धतीनं काढले आपण बघा. कुठून आले तर ए अँड बी चे 4,000 अँड एक्स अँड वाय चे 5,000 असे टोटल मिळून आपण गुडविल किती घेतले 9,000. का तर ओल्ड सोडून न्यू फर्मच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला काय करायचं आहे तो रिटर्न ऑफ दर्शवून घ्यायचा आहे. सो दोघांचे मिळून आपण गुडविल घेतले 9,000 आणि हे 9,000 रिटर्न ऑफ दाखवताना न्यू रेशो जो काही दिलेला आहे प्रॉफिटचा रेशो त्या रेशो प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तो रिटर्न ऑफ दर्शवून घ्यायचा आहे. सो 9,000 मल्टिप्लाय 3 डिवायडेड बाय किती येणार तर 10 आलेला आहे. त्यामुळं जो काही गुडविल आपला रिटर्न ऑफ येणार आहे तो कॅल्क्युलेशन करून ए बी चा आलेला आहे 2,700, बी चा आलेला आहे 1,800 आणि सी चा आलेला आहे 2,700 आणि डी चा आलेला आहे 1,800. या पद्धतीनं गुडविलचं आपण कॅल्क्युलेशन केले. हे आलेलं गुडविल या ठिकाणी आपण लेस दाखवणार 2,700, 1,800, 2,700 आणि त्यानंतर 1,800 या पद्धतीनं काय आलेलं आहे. आता बघा बॅलन्स जो काही आपला आलेला होता तो काय करणार आपण लेस दर्शवून घेणार. पण लेस दर्शवून घेण्याच्या अगोदर जो काही कॅपिटलचा बॅलन्स होता तो देखील आपल्याला काय करायचा आहे लेस दर्शवून घ्यायचा आहे. त्यामुळं लेस दर्शवून घेताना 23,500 प्लस 2,700 ते अगोदर आपण काय करणार करून घेणार. लेस करणार आहोत आपण 23,500 मायनस 2,700 तर 20,800 या ठिकाणी येतील. नेक्स्ट म्हणजे 13,500 मायनस 1,800 11,700
700. त्यानंतर एक्सचा देखील आपण काय करणार आहोत, काढून घेणार आहोत. 11,250 मायनस 2,700 किती आले तर 8,550. आणि लास्ट 7,250 मायनस 1,800 म्हणजे किती आला 5,450. आता आपल्याला काय करायचं आहे तर लेस त्याच्यामधून कॅपिटल हे जे काही आहे 40,000 ते आपण ॲडजस्टेड करणार आहोत, जे शेवटच्या ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे 40,000चं जे काही कॅपिटल आहे हे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार आपल्याला काय करायचं आहे दाखवायचं आहे की 40,000 मल्टिप्लाय 3 डिवायडेड बाय 10 किती आले तर 12,000 आले. या पद्धतीने ते आपल्याला काय करायचं आहे लेस करून घ्यायचं आहे. तर लेस करून जो काही डिफरन्स येणार आहे तो आपला काय राहणार आहे तर प्लसमध्ये 8,800. त्याच पद्धतीनं बीचं देखील आपण कॅल्क्युलेशन करणार की 40,000 मल्टिप्लाय 2 डिवायडेड बाय 10 किती आला तर 8,000. या ठिकाणी किती आला तर 8,000 आलेला आहे. म्हणजे आपला बॅलन्स किती राहिला इथं तर 3,000 प्लसमध्ये 3,700. त्यानंतर 8,550 मायनस 12,000. त्यानंतर 8,550 रेशोप्रमाणे आपण काढलेला आहे की 3:12,000 या ठिकाणी आला. लेस करून आपली मायनसमध्ये आन्सर येईल की 3,550. त्याच्यानंतर याचा देखील 8,000 येणार आहे कारण रेशो आपला 3:2 होता. याचा देखील काय येणार आहे मायनसमध्ये आन्सर येईल की 2,550. या पद्धतीनं आपलं आन्सर येईल. आता हा जो काही बॅलन्स आपला आलेला आहे हा कुठं आपण ट्रान्सफर करणार तर पार्टनर्स करंट अकाउंटला काय करणार आपण ट्रान्सफर करणार की जो न्यू बॅलन्स शीटमध्ये आपल्याला गरजेचा आहे. आता आपण काय करणार आहोत तर न्यू बॅलन्स शीट ओपन करून घेणार आहोत. बघा प्रथम आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे काही 40,000 आपण रेशोनुसार काढलेले होते ते या ठिकाणी लिहून घेणार आहोत. 12,000 8,000 12,000 अँड 8,000 आउटरला 40,000. नेक्स्ट म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंट की जो आत्ता आपण काढलेला होता की जो प्लसमध्ये आलेला जो काही बॅलन्स आहे तो आपण या ठिकाणी लायबिलिटी साईडला लिहून घेणार. 8,800 आणि 3,700 कोणाचा ए अँड बीचा दोन्ही मिळून आउटरला आपले किती आले तर 12,500 आले. त्यानंतर हा जो काही बॅलन्स आहे तो आपला कुठे येणार आहे तर असेट साईडला येणार आहे. प्रथम आपण असेट सगळ्या दोन्ही मिळून काय लिहून घेणार आहोत. या ठिकाणी प्रीमाइसेस 25,000 एकाचे सांगितलेले होते त्यांनी. स्टॉक 18,725. डेटर्स 17,500 मधून टोटल आपण लेस करणार आरडीडी लेस आरडीडी आउटरला किती आले 16,625. फर्निचर 4,500. नेक्स्ट कॅश ॲट बँक की जो इथं आपण फाइंड आउट केलेला आहे हा दोन्ही मिळून आपल्याला लिहून घ्यायचा आहे 3,650. त्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट की जो आत्ता आपण काढलेला होता. बघा या ठिकाणी एक्स अँड वायचा 3,450 अँड 2,550 आउटरला किती आले तर 6,000 आले. बॅलन्स शीट आपली टॅली होणं गरजेचं आहे. बघा डेबिट साईडची आपली टोटल किती आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे क्रेडिटर्स लिहून घ्यायचे राहिलेले आहेत ते आपण लिहून घेणार आहोत. क्रेडिटर्स किती होते दोन्ही मिळून तर 22,000 होते.
बघा टोटल आपली आलेली आहे 4 + 1 + 2 7. असेट साईडची देखील तेवढीच टोटल आपली येते 74,000. या ठिकाणी क्वेश्चन आपला कंप्लीट झालेला आहे. सॉल्व करून आय होप वर्किंग नोट ज्या काही आहेत सो त्याचा विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट काढून घेणं बेटर पडेल. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.